सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ चेंदवण येथील प्रकाश बिडवलकर यांचा खून प्रकरणी त्यांची नातेवाईक माधवी चव्हाण हिने अपहरणाची दिलेली तक्रार आणि 2 वर्षांनंतर पुन्हा प्रकरण उघड झाल्याने प्रकरण चव्हाट्यावर आलं आणि त्याचमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। प्रकाश बिडवलकर याला ठार मारून त्याचा मृतदेह स्मशानात जाळण्यात आला। संशयितांनी हाडे व राख ज्या नदीपात्रात फेकली त्या परिसराचा पंचनामा पोलिसांनी केला आहे। प्रकाशच्या खून प्रकरणी सिद्धेश शिरसाटसह 3 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने कोठडी ठोठावली, तर सिद्धेश शिरसाट हा संशयित आरोपी आजारी असल्याकारणाने त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। मार्च 2023 मध्ये प्रकाश बिडवलकर याचा खून करण्यात आला। त्यानंतर संशयितांनी समाजात दहशत निर्माण केली असं पोलीस तपासात समोर येत आहे। एका व्यक्तीला जाळून ही माणसं समाजात मोकाट फिरत होती। प्रकाश बिडवलकरचे अपहरण व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कोणी साथ दिली याचा तपास पोलीस करत आहेत। हे खून प्रकरण बीडपेक्षा अधिक संवेदनशील आहे। दिनांक 9/4/2025 रोजी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राहणार चेंदवण या युवकाच्या 4 आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निवती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। त्यावरून निवती पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 12/2025 भारतीय दंड संहिता कलम 364 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली होती। यामध्ये सिद्धेश अशोक शिरसाट वय 44 राहणार कोडाल, गणेश कृष्णा नार्वेकर राहणार माणगाव, सर्वेश भास्कर केरकर राहणार साताडा, अमोल शिरसाट राहणार कोडाल या आरोपींचा समावेश होता। सदर अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले आणि 4 आरोपींना 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या अपहृत युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। नंतर या आरोपींनी कट रचून त्याचा प्रेत सातारा येथील एक स्मशानभूमीमध्ये जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले। असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। असे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 302, 120 ब आणि 201 असे अधिकचे कलम यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत। या गुन्ह्याचा अधिक तपास निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड करीत आहे। थँक्यू। यामध्ये जे गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाले की हा जो अपहरणची घटना आहे ते मार्च 2023 ची आहे। मार्च 2023 मध्ये त्याच्या जो गुढीपाडवाच्या जवळपास 10-15 दिवसानंतरची घटना आहे। यामध्ये त्याला अपहरण केल्यानंतर कोडालमध्ये आणण्यात आले आणि त्याला एक घरामध्ये मारहाण करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता। जो अपहरित मुलगा होता त्यांनी आणि अपहरित आणि मयत जो मुलगा होता त्यांनी काही आरोपींकडून पैसे घेतले होते आणि त्यावरून त्यांचे आर्थिक वादविवाद सुरू होते। यामध्ये आम्हाला 4 लोकांचे ते सहभाग जे 4 आरोपी अटक केलेले आहेत त्यांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे। अजून काही आरोपी आहेत का त्याचा आम्ही तपास करतोय। त्यामध्ये काही अधिकचा प्रोग्रेस झाला तर तुम्हाला नंतर कळवण्यात येईल। काही राजकीय व्यक्ती सुद्धा असल्याचा अंदाज आहे आणि यामध्ये जे काही 4 आरोपी आम्ही अटक केले त्यांना पुरावाचे आधारे आणि जे काही तपासामध्ये जे काही फॅक्ट समोर आले आहे त्याच्या आधारे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये तो जो मयत होता ते सिद्धेश अशोक शिरसाट याच्याकडे कामाला होता। खरं म्हटलं तर शिवसेनेमध्ये मी म्हणा किंवा इथले आमचे आमदार निलेशजी राणे असतील, हिने आम्ही गेल्या 3-3.5 महिन्यापूर्वी आपण प्रवेश केला। विधानसभेच्या इलेक्शनच्या 1 महिना आधी त्या पिरियडमध्ये ही घटना जवळजवळ 2 वर्षापूर्वीची ही जुनी घटना आहे। ह्या घटनेशी आमच्या शिवसेनेचा किंवा राणे परिवाराचा कुठलाही संबंध नाही, तीळमात्रसुद्धा संबंध नाही। आता विरोधकांना काही काम राहिले नाही, त्यामुळे विरोधकांना खोटं सांगणे रेटून सांगणे याच्या पलीकडे त्यांच्याजवळ काही नाही। ह्या सिंधुदुर्गातील सर्व जनतेला माहीत आहे की निलेशजी राणेसाहेब असतील, मी असेल, तर आम्ही सर्वजण हे शिवसेनेमध्ये 3-3.5 महिन्यापूर्वी आम्ही प्रवेश केला आहे। आणि जर ते पदाधिकारी म्हणत असतील शिंदे शिवसेनेचा, तर जो आरोपी शिरसाट जो आरोपी आहे तो कुठल्याही आम्ही जाण्यापूर्वीसुद्धा
शिवसेनेचा पदाधिकारी नाही. पदाधिकारी तो नव्हता, तो एक व्यावसायिक होता. त्याची पत्नी मी माहिती घेतली तर त्याची पत्नी शिवसेनेच्या पदावर होती, परंतु 15/7/2024 रोजी तिने पण राजीनामा दिलेला होता आणि पदमुक्त झालेली होती. म्हणजे पूर्वी मी माहिती आताच घेतली तर ती या तारीखला 15/7/2024ला तिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ती पण आमच्या शिवसेनेच्या पदावरती कार्यरत नव्हती. आता विरोधकांना काय विषयच राहिला नाही, तर त्यांचा वैयक्तिक व्यवसायाचा असेल, त्यांच्याकडे तो कामदार म्हणून काम करत असेल, ते न्यायप्रविष्ट आहे, पोलीस तपास करतायत. आमचा शिवसेनेचा किंवा आमच्या महायुतीचा कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही किंवा तपास कामातसुद्धा आमचा हस्तक्षेप नाही. जे काय असेल कायद्याने, जे काय असेल, साक्षीदार असतील, काय असतील, ते पोलीस तपास करून ते चार्जशीट दाखल करतील. विरोधकांना फक्त काय मुद्दाच नसल्यामुळे ते हा विषय घेऊन काहीतरी बोलतायत, बडबडतायत. 2 वर्षाची घटना आहे. मी तुम्हाला सांगतो, ही जी घटना आहे ती तुम्हाला आता मी सांगतो. मी आता माहिती घेतली, हे लक्षात घ्या. तुम्हाला आता मी माहिती घेतली तर वर्तमानपत्रातून बंधुता कधी तारीख किती तारीखचा वर्तमानपत्र आहे मला सांगतो. मी तुम्हाला मी माहितीसाठी देतो. 27 फेब्रुवारी 2025ला ह्या बंधुता ह्या पेपरमध्ये ही बातमी आलेली होती. लक्षात घ्या, ही बातमी आलेली होती. विचार करा किती जुनं प्रकरण आहे. पेपरमध्ये बातमी आली होती, याच्यापूर्वी येत होत्या. तर जे इथले आमदार, माजी आमदार जे आहेत, वैभव नाईक, जे काहीतरी बडबडत आहेत, अरे काहीतरी आरोप करताना तिथे तथ्य असलं पाहिजे ना, एखाद्याला काहीतरी नको ते बोलताना. इतक्या घाणेरड्या वृत्तीने आणि इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोणावर बोलू नये. त्यामुळे आमचा किंवा राणे परिवाराचा याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही. जे काय होईल नियमाने, कायद्याने ते पोलीस लोक करतील, तो त्यांचा अधिकार आहे. आमचा कुठेही हस्तक्षेप नाही आणि आमच्या कुठल्याही ते पदावर नाही. मी दत्ता सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख, माझे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यावर आता 3.5 महिने झाले आहेत आणि माझी नियुक्ती होण्यापूर्वीची ही घटना आहे. आणि निलेश साहेबांनासुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर तेवढेच महिने झालेत. त्यामुळे आमचा दोघांचाही याच्याशी काही संबंध नाही. आम्ही शिवसेनेमध्ये आता आलो आणि पूर्वीच्या शिवसेनेचा सुद्धा काही संबंध नाही. चुलत भाजू सबको नाही. आणि मोनी माझी ननान, त्यांनी मी काय ते पक्याक नेताना मी इथे नाही होतंय आणि मी आल्यावर त्यांनी मला हिनं सांगितलं, शशिकलानी काय म्हणजे अशा इतके 14 नेले आणि त्यांनी घेऊन गेले. म्हणजे त्यांनी आपल्या भाषेत सांगितले, पण मी माझ्या भाषेत सांगते ते 14 होते म्हणून. मग त्यांनी मला सांगितल्यानंतर मग ते 2 वर्ष झाली, तो काय येऊ ना, आम्ही गणपतीत त्याची वाट बघायचो. परत काल पाडव्याक पण वाट बघितली तरी पण नाही. मग आम्ही त्यांची ती चौकशी केली, तर मग चौकशी केलं तर कोण म्हणाक लागले का ह्या करून टाकल्यानी, कोण म्हणाक लागले ते ह्यांनी सिद्धार तर ते कोणते हॉटेलवाले त्यांनी काय काय लोकांका पैसे दिले, म्हणजे त्यांचा तोंडा बंद करूसाठी 3 पैसे त्यांनी दिले, एवढे आमका समजला. पोलीस तक्रार बुधवारी, आधी 3 दिवस चालूच होती, ते यायचे घरी. मग तेव्हा त्या शशिकलाचीच ह्या घेतलेली. मग ते मोरेंगा शिकवणारे बाई आणलेले कुडाळात, त्यांनी मग त्याचे ह्या पटवून सांगितले. आणि त्याच्यानंतर मग ते आधी एकादशी दिवशी इलेले, मंगळवारी इले ते परतात गेले. मी काय मिळाले नाही त्यांना, मी वालावलीत गेले जेत्रे. त्यानंतर ते गेले आणि सकाळी दुसऱ्या दिवशी 10 वाजता इले. ते मग म्हणाले मावशी म्हणता एका जाऊ का निवते. मग आम्ही निवते पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार दिली. सिद्धेश शिरसाट आणि त्याच्याकडचे कामदार ते घेतात आणि पको एक धरून 5 माणसांनी त्याला घेऊन 4 माणसांनी घेऊन गेले गाडीत घालून. आता त्याने कोणी त्याला मारलो असत, त्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा असा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.